नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका डिझायनर ब्लाऊजची संपूर्ण शिलाईची माहिती पाहणार आहोत। तर याचा कटिंगचा जो व्हिडिओ आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेला आहे। तर तो जर व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, त्याची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे सगळ्यात अगोदर मी हा बॅक साईडचा भाग घेतलेला आहे। तर आता इथे तुम्ही गळा रुंदीचं जे माप आहे ते इथे पाहू शकता। ते कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथे सांगितलं होतं की जो काही गळा रुंदीचा भाग आहे तर तो इथे 3.5 इंचाचा आहे, तो आपल्या इथे कमी करून घ्यायचा आहे। तर तो कमी करण्यासाठी मी इथे याला टक्स देऊन घेतलेला आहे। तर टक्सचं मार्किंग कसं केलेलं आहे ते आपण ऑलरेडी कटिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्यामध्येच आपण टक्सचं मार्किंग हे केलं होतं। तर त्या मार्किंगवरती मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हा टक्स आपला इथे तयार झालेला आहे। म्हणजेच इथे जो काही बॅक साईडचा भाग आहे, शोल्डरचा इथे सेंटर जो आहे तो टक्सच्या तिथे तयार झालेला आहे। तर आता बॅक साईडचा भाग शिवताना आपले एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की जो काही आपल्या इथे अस्तरचा सेंटरचा भाग आहे, अस्तरचा कपडा फोल्डिंग केल्यानंतर सेंटरचा भाग इथे आपले सेंटरची जी काही घडी आहे तो आपल्या अस्तरच्या भागाचा सेंटर आहे। तो सेंटर आपल्याला जिथे आपण टक्स मारलेला आहे ती शिलाई जी आहे ती आपली मेन फॅब्रिकची इथे सेंटर आहे। तर हा दोन्ही सेंटर जे आहे ते एकावर एक आपले व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर जी काही खालची कमरेकडची बाजू आहे तिथे आपल्याला लेसच्या खालच्या साईडने एकदम कडेने तिथे शिलाई मारायची आहे। आता खालच्या साईडने जी लेस आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एका साईडने कपडा जो आहे जास्त आहे, एका साईडने एकदम कमी आहे। तो ऑलरेडी जो पीस आहे तो म्हणजे तसाच वर्क केलेला आहे, कटिंग करताना सुद्धा त्यांनी तसाच तयार करून दिलेला आहे। जेव्हा आपण इथे ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे तर त्या कपड्याला वरच्या साईडने आणि कमरेकडच्या साईडने दोन्ही साईडने अजिबात मार्जिन नव्हतं। तर ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना या गोष्टी लक्षात येतील। त्या व्हिडिओमध्ये आपण सगळं सविस्तर ब्लाऊज पीससुद्धा दाखवलेला आहे। त्यानंतर कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे त्या ब्लाऊजचे ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवलेले आहेत। तर आता शिलाई मारताना त्या लेसच्या खाली एकदम मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे। तर शिलाई मारताना नॉर्मल अर्धा इंच जो कपडा आहे आपला अस्तरचा तो आपल्याला सोडायचा आहे। खालच्या साईडने जिथे तिरका भाग आहे तो आपल्याला त्या अर्धा इंचामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून शिलाई जी आहे ती आपली इथे व्यवस्थित येणार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम लेसच्या कडेने मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे। त्यानंतर जिथे आपला गळ्याचा भाग आहे त्या गळ्याच्या भागावरती आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर हा जो काही गळा आहे ऑलरेडी 8.5 ते 9 इंचाचा गळा आहे, त्यामुळे गळा मी इथे चेंज केला नाही आहे, त्याच गळ्यावरती मी शिलाई मारून घेणार आहे। आणि ब्लाऊजचा कपडासुद्धा एक्स्ट्रा नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही छेडछाड न करता आहे त्या पद्धतीने शिवणंच मला इथे योग्य वाटलं। तर इथे मी गळ्याच्या एकदम कडेनं गळ्याच्या साईडला सुद्धा इथे एम्ब्रॉयडरी केलेली आहे, त्या एम्ब्रॉयडरीच्या कडेनंच मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे। तर आता या ब्लाऊजला मणी वगैरे काहीच नाही आहे, फक्त एम्ब्रॉयडरी आहे, त्यामुळे आपण साधं जे प्रेशर फूट आहे त्या फूटनेच मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। जर हेवी वर्क असेल तर इथे आपला सिंगल फूटचा वापर करायचा आहे। तर व्यवस्थित इथे मी शिलाई मारून घेतली आहे। शिलाई मारताना ब्लाऊजच्या सेंटरला मी एकदा एक पिन लावून घेतली आहे आणि त्यानंतर गळ्याला शिलाई मारली आहे, कारण आपला अस्तरचा जो काही कपडा आहे आपण कटिंग करून घेतलेला आहे, पण जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो एक्स्ट्रा नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित पिन लावली जेणेकरून आपला कपडा इथे कमी पडणार नाही आहे। तर आता गळ्याला शिलाई मारून झाली आहे। तर गळ्याचा जो काही आतला भाग आहे आपण शिलाई मारल्यानंतर 1/2 इंच कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा इथे आपला कट करून टाकायचा आहे। कपडा कट करून झाल्यानंतर त्या गळ्याला व्यवस्थित इथे मी नॉचेस मारून घेते आहे। नॉच मारून झाल्यानंतर जी काही आपली कमरेकडची बाजू आहे आणि गळ्याकडची बाजू आहे त्या भागातून मी हा संपूर्ण ब्लाऊज जो आहे इथे उलटा करून घेतलेला आहे, जेणेकरून याला आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगसुद्धा येणार आहे। आणि जो काही आपला इथे गळ्याचा भाग आहे तो सुद्धा इथे आता प्रॉपर तयार होणार आहे। तर इथे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज जो आहे तो मी इथे उलटा करून दाखवते आहे। आता इथे पाठीच्या साईडला कमरेच्या बाजूने मी व्यवस्थित दापटीप मारून घेतलेली आहे, तसे आपण नॉर्मल ब्लाऊजला मारतो तशीच मी इथे दापटीप मारून घेतली। त्यानंतर जो गळ्याचा भाग आहे त्या गळ्याच्या भागाला आपले शिलाई मारायची आहे।
आता इथे जेव्हा मी गळ्याच्या भागाला शिलाई मारली तेव्हा मी इथे नॉट टाकायला विसरले होते. तर इथे मी नॉर्मल काय केले ते 3 ते 3.5 इंचावरती 1-2 टाके इथे फक्त काढून घ्यायचेत आणि नाडी इथे लावून घ्यायची आपल्याला आणि त्या नाडीवरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर नाडी लावली ना तर नाडी जी आहे व्यवस्थित इथे पॅक होते आणि निघण्याचे चान्सेस बिलकुल राहत नाही. तर मी इथे दोन्ही साईडला नाडी जी आहे व्यवस्थित अटॅच करून घेतली. त्यानंतर गळ्याच्या भागाला सुद्धा वरच्या बाजूने मी दाबटीप मारून घेतली आहे. तर आता इथे तुम्ही बॅक साईडचा गळा जो आहे तो इथे पाहू शकता. व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपला बॅक साईडचा गळा जो आहे इथे तयार झालेला आहे. आतल्या बाजूने सुद्धा अस्तर सुद्धा आपलं एकदम फिनिशिंगमध्ये इथे तयार झालेला आहे. आता इथे जो काही उरलेला भाग आहे तो भाग मी इथे जॉईंट करून घेते आहे. तर अस्तर संपूर्ण जॉईंट करून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तो एक्स्ट्राचा कपडा मी इथे कट करून टाकलेला आहे. आता पाठीचा भाग आपला तयार करून झालेला आहे. त्यानंतर मी इथे स्लीव्ज घेतली आहे. तर स्लीव्ज आपण जेव्हा कटिंग केलेली होती तेव्हा तुम्ही इथे पाहिलं असेल की स्लीव्जला दोन्ही साईडला इथे आपला जॉईंट द्यावा लागणार होता. तर इथे जॉईंटचे कपडेसुद्धा आपण जेव्हा कटिंग केली तेव्हा कट केलेले आहेत. तर इथे दोन्ही साईडला मी स्लीव्जला जॉईंट देऊन घेतला. जॉईंट दिल्यानंतर त्याला आपण इथे दाबटीपसुद्धा लगेचच देऊन घेतलेली आहे. तर हा जो कपडा आहे मी कट करताना सरळच कटिंग केला होता, कारण खालच्या साईडला दंडघेराच्या बाजूने जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो व्यवस्थित होता, पण जिथे फिटिंगच्या साईडला येणार होता तिथे तो कमी पडला होता. त्यामुळे मी सरळ पट्टा इथे कट करून घेतला. जेव्हा आपण इथे जॉईंट करणार आहोत तेव्हा तो कपडा मी इथे कट करून टाकणार आहे. तर स्लीव्ज आपण नेहमी ज्याप्रमाणे जॉईंट करतो त्याचप्रमाणे मी ही स्लीव्ज जॉईंट करून घेतली आहे. तर स्लीव्जचा जो काही भाग होता ऑलरेडी इथे एक्स्ट्रा होता, मोठी स्लीव्ज होती, त्यामुळे स्लीव्जला इथे जॉईंट करण्यामध्ये फक्त साईडला जॉईंट आला आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आलेला. तर नेहमी जशी जॉईंट करतो तशीच मी जॉईंट करून घेतली. फक्त जी काही बाहीला खालच्या साईडनी लेस होती त्या लेसच्या कडेने मी इथे शिलाई मारली आणि बाकीचा जो काही कपडा आहे नेहमीप्रमाणे जॉईंट करून घेतला. तर स्लीव जी आहे दोन्ही साईडच्या आपली इथे तयार झालेली आहे. एक्स्ट्राचा जो काही कपडा होता तो मी इथे कट करून टाकला आहे. तर स्लीव्ज इथे तुम्ही पाहू शकता एकदम सेंटर आपला व्यवस्थित आलेला आहे. यानंतर मी आता फ्रंटचा फिटिंगचा भाग इथे घेतले. तर आता हा फिटिंगचा भागसुद्धा तुम्ही पाहू शकता. जो फिटिंगचा भाग आहे तर एका साईडने कपडा जो आहे एक्स्ट्रा होता, त्यामुळे एक भाग इथे एक जास्तीचा निघालेला आहे, पण एक भाग जो आहे एकदम ॲक्युरेट आणि तंतोतंत अस्तर आणि मेन फॅब्रिकचा कपडा इथे आहे. त्यानंतर खालच्या साईडने इथे तुम्ही लेस पाहू शकता. एका साईडची जी काही लेस आहे ती इथे कट झालेली आहे, त्यामुळे या कपड्याला आपल्या खालच्या साईडने जॉईंट द्यावं लागणार आहे. पण एकाच कपड्याला जर आपण जॉईंट दिला तर दोन्ही पार्ट जे आहे ते वेगवेगळे दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित आणि एकसारखा जॉईंट इथे देता येईल अशा पद्धतीने कपडा आपल्याला जॉईंट करायचा आहे. तर मी इथे नॉर्मली 1.5 इंचाच्या पट्ट्या ज्या आहेत सरळ पट्ट्या काढून घेतल्या आणि लेसला इथे खालच्या बाजूने एकदम बारीक जी पट्टी होती कट झालेली त्या पट्टीच्या वरतून मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आणि कपडा एक्स्ट्राचा इथे जॉईंट करून घेतला आहे. आणि आता जो काही आपण फ्रंटचा कपडा इथे अस्तरला जॉईंट करणार आहे तर तेव्हा जॉईंट करताना आपला अस्तरचा कपडा वरती ठेवायचा आहे, जेणेकरून जो खालचा लेसचा भाग आहे तो व्यवस्थित आपल्या ब्लाऊजमध्ये इथे मॅनेज करता येईल. तर ब्लाऊजचा कपडा जो आहे खालच्या साईडने जी लेस आहे तर त्या लेसच्या खाली आपला 1/2 इंच कपडा जो आहे पट्टी लावण्यासाठी इथे लागणार आहे. तर 1/2 इंच खालच्या बाजूने कपडा व्यवस्थित इथे शिल्लक राहील अशा पद्धतीने आपल्या इथे फ्रंटचा पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे. तर दोन्ही पार्टला मी पट्टी इथे जॉईंट करून घेतली. त्यानंतर जो काही जॉईंटचा इथे कपडा आहे तो आतमध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर वरतून आपली इथे अस्तरचा कपडा ठेवून जॉईंट करून घ्यायचे. तर हे दोन्ही पार्ट मी जॉईंट करून घेतले. आता मी घेतला इथे फ्रंटचा पार्ट. तर फ्रंटचा पार्टसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. एका साईडने तिरका इथे आहे आणि एक बाजू जी आहे एकदम इथे लेसच्या कडेने इथे कट केलेला आहे. तर जसं आपण इथे फ्रंटच्या साईडच्या पार्टला जॉईंट दिलेला आहे
त्याचप्रमाणे मी इथे फ्रंटच्या सेंटर पार्टला सुद्धा जॉईंट देऊन घेतला आहे आणि त्याला दाबटीप मारून घेतली आहे. ते तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट जे आहे आपला फ्रंटचा साईड पार्ट आणि मेन पार्ट दोन्ही इथे सेम झालेले आहेत. आता जो काही अस्तरचा पार्ट होता तो इथे आपण बंद बाजूवर कट केला होता, त्यामुळे इथे मी सेंटर पार्ट जो आहे दोन्ही इथे वेगवेगळे करून घेतलेत. त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक दोन्हींना इथे जॉईंट करून एक पिन लावून घेतली आणि गळ्याच्या भागाला इथे मी शिलाई मारून घेतली. तर इथे गळा रुंदी जी आहे ऑलरेडी जास्त आहे, त्यामुळे डायरेक्ट जरी शिलाई मारली तरी इथे कपडा कमी पडणार नाही आहे. तर कपडा हा फक्त इथे आपल्याला अस्तरच्या वरच्या भागाला आणि कमरेच्या भागालाच इथे ॲक्युरेट कपडा आहे. मुंड्याच्या साईडला इथे कपडा जो आहे ते थोडाफार एक्स्ट्रा आहे, त्यामुळे तिथे काहीच आपला प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर इथे गळ्याच्या साईडला मी शिलाई मारून घेतली. एक्स्ट्राचा जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे दुसऱ्या पार्टचा तो मी इथे कट करून घेतला. आता इथे गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता गळ्याच्या एकदम कडेने मी व्यवस्थित शिलाई मारून घेतली आहे. आता जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो इथे कट करून टाकायचा आहे. गळ्याच्या भागाला व्यवस्थित आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित त्या गळ्याला नख मारून घ्यायचे आणि जो काही अस्तरचा पार्ट आहे इथे त्या अस्तरच्या पार्टवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजेच दाबटीप मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर आपण शिलाई मारली तर हा कपडा जेव्हा आपण इथे उलटवणार आहे तर एकदम इथे सेफली उलटवला जातो. गळ्याचा शेप जो आहे प्रॉपर ज्या पद्धतीने आपण शिलाई मारली त्याच पद्धतीने शेप याचा तयार होणार आहे. तर आता दाबटीप मारल्यानंतर जो काही अस्तरचा कपडा आहे तो पूर्ण आपण आतमध्ये इथे घालून घेतला आहे. तुम्ही इथे पाहू शकता गळ्याचा जो काही आकार आहे इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. आता या गळ्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि जो काही इथे साईडचा पार्ट आहे तो शिलाई मारून आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर जशा आपण आता हा पार्ट तयार करून घेतला आहे सेम त्याच पद्धतीने फ्रंटच्या साईडचा दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट मी इथे तयार करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडचा पार्ट मी इथे तयार करून घेते आहे. तर हे दोन्ही पार्ट जे आहे आपले इथे तयार करून रेडी झाले. जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो मी इथे कट करून टाकलेला आहे आणि दोन्ही पार्ट जे आहे आपला फ्रंटचा गळा आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे. तर आता आपण फ्रंटचा जो काही पार्ट इथे कट केला होता तर तेव्हा आपण हुकलूक पट्टीच्या बाजूने इथे अर्धा इंच जे आहे ते एक्स्ट्राचं कट केलेलं नाही आहे. तर ते एक्स्ट्राचं जे अर्धा इंच आहे ते आपले इथे प्रिन्सेसमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ते ॲडजस्ट करण्यासाठी काय करायचं आहे, जी हुकलूकची पट्टी आहे त्याला आपल्या मध्यात फोल्ड करून घ्यायचे आणि तिथे आपल्याला 3 ते 3.5 इंचाचं इथे टक्स देऊन घ्यायचं आहे. ते दोन्ही साईडला मी इथे टक्स देऊन घेतलेत आणि नेहमीप्रमाणे जशी आपण हुकलूकची पट्टी इथे जॉईंट करतो तशी हुकलूकची पट्टी मी इथे दोन्ही साईडला जॉईंट करून घेतलेली आहे. तर आता इथे आपण जो काही टक्स सेंटरला दिलेला आहे तर त्या टक्समुळे इथे प्रिन्सेसचा जो काही टक्स आहे एकदम फिनिशिंगमध्ये तयार होतो. प्रॉपर जो काही शेप आहे आपल्या कटोरीचा तो सुद्धा एकदम व्यवस्थित येतो. आता हुकलूकच्या पट्ट्या मी दोन्ही साईडला इथे जॉईंट करून घेतल्यात. जॉईंट करून झाल्यानंतर त्या व्यवस्थित इथे तुम्ही पाहू शकता जो काही गळ्याचा शेप आहे एकदम प्रॉपर इथे तयार झालेला आहे. आता जो काही फिटिंगचा पार्ट आहे आपला प्रिन्सेसचा तो इथे आपला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथे जॉईंट करून झाल्यानंतर मी डबल शिलाई इथे मारून घेतली आहे. तुम्ही इथे पाहू शकता जो काही कटोरीचा भाग आहे तो इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. खालच्या बाजूने मी इथे त्याला कप वगैरे काहीच ठेवलेलं नाही आहेत तरीसुद्धा प्रॉपर इथे शेप जो आहे व्यवस्थित तयार झाला आहे. पफसुद्धा एकदम सुंदररित्या इथे फुगतो आहे. तर दोन्ही पॅटर्न जे आहे ते इथे मी जॉईंट करून घेतलेत. आता यानंतर खालच्या भागाला आपल्याला इथे पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे कपडा मोजून घेतला आणि 1.5 ते 2 इंचाच्या पट्ट्या ज्या आहे अस्ताच्या मी इथे कट करून घेतल्यात आणि खालच्या साईडने जॉईंट करून घेतल्यात. तर आता नेहमी आपण जसं जॉईंट करतो तशाच पद्धतीने मी या पट्ट्या ज्या आहेत ते जॉईंट केल्यात. तर या पट्ट्या जॉईंट करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की जो काही मुंड्याचा भाग आहे त्या मुंड्याच्या भागापासून ते कमरेच्या भागापर्यंत आपल्याला पाठीचा जो काही फिटिंगचा भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे. जर कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचा आहे. एकसारखा करून झाल्यानंतरच त्याला आपल्याला इथे पट्टी जॉईंट करायची आहे.
तर इथे दोन्ही भाग मी मोजून घेतले. त्यानंतर एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती इथे दोन्ही भागाला लावून घेतलेली आहे. तर आता इथे फ्रंटचा पार्ट आणि बॅक साईडचा पार्ट दोन्ही पार्ट मी इथे सुलट ठेवलेत, एकावर एक ठेवून घेतलेत. एकदम कडेने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे आपण जसं शोल्डर उलटसुलट करून इथे जॉईंट करतो त्याच पद्धतीने मी इथे शोल्डर जे आहे उलटसुलट करून जॉईंट करून घेतले. हे शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आता आपण याला स्लीव्ज लावून घेऊयात. ते तुम्ही पाहू शकता स्लीव्ज जे आहे आपण इथे सेंटरपासून लावायला चालू करतो आहे. इथे स्लीव्जला सेंटरला सरळ लाईन म्हणजे सरळ वर्क केलेलं आहे. तर ते वर्क जे आहे आपल्या बरोबर इथे शोल्डरच्या लाईनला यायला पाहिजे. तर त्यासाठी इथे सेंटरपासून मी स्लीव्ज लावायला सुरुवात करते आहे. आणि सेंटरपासून जर आपण स्लीव्ज लावायला सुरुवात केली तर त्याचा एक मेन प्रॉफिट म्हणजे काय होतं की जरी स्लीव्ज इथे आपल्याला कमी पडली तरी स्लीव्जला जॉईंट देण्यासाठी संपूर्ण स्लीव्ज आपली इथे खोलावी लागत नाही. जेवढा पार्ट आपली इथे कमी पडतो तेवढाच पार्ट इथे आपल्याला फक्त जॉईंट द्यायचा असतो. तर नेहमी स्लीव्ज जॉईंट करताना मी इथे सेंटरपासून जॉईंट करते. तर दोन्ही साईडची जी काही स्लीव्ज आहे मी इथे जॉईंट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता ब्लाऊज मी इथे सुलट करून घेतला आणि फिटिंगच्या साईडने एकदम कडेनं मी शिलाई मारून घेतली. म्हणजेच ब्लाऊजचा इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून जे आपले इथे ब्लाऊजचे धागे वगैरे निघतात ते आपले इथे लॉक होऊन जाणार आहेत. तर इथे मी त्याला व्यवस्थित शिलाई मारून घेतली. शिलाई मारून झाल्यानंतर संपूर्ण ब्लाऊज इथे उलटा करून घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या माप आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित 3 ते 4 इथे फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहेत. तर इथे फिटिंगची शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊज जो आहे आपला इथे रेडी झालेला आहे. तर ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ब्लाऊज जो आहे तुम्ही इथे सरळ करून दाखवत आहे. इथे ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता. एकदम सुंदर पद्धतीने ब्लाऊज जो आहे आपला इथे तयार झालेला आहे.